तर वैभवजी घरात आपल्याशी 2 शब्द बोलतील. धन्यवाद साहेब. प्रथम मी पाहुण्यांचे हार्दिक स्वागत करतो. ग्रामस्थ मंडळ खारकोपरचे हार्दिक स्वागत करतो. आमच्या आयोजकांचे वर विजय संघाचे हार्दिक स्वागत करतो. जास्त नाही, तुमचा 2 मिनिटं वेळ घेईन फक्त. या आज इथं 6 संघ उपस्थित आहे आणि लाईव्हच्या माध्यमातून मी बोलतो. या मैदानावर आम्ही लहानाचे मोठे झालो. आता जर सोन्या आणि नरेश जर असतील, पारगावचे जुने जागते ते खेळाडू जर असतील, तर हा मैदान आता थोडासा वर असा होता, तिथं खडक होता, म्हणजे मैदान इथं चांगलाच होता. त्याला घडवण्याचे काम रामशेठ ठाकूर साहेबांनी, जयंत म्हात्रे साहेबांनी सातत्याने इथं केलेलं आहे. कंपाऊंड वॉलला सुद्धा त्यांनी 11 लाख रुपये दिले आहे. हे हैमासुद्धा आम्ही आता लावलेले आहेत. पण मी तुम्हाला खरोखर सांगतो की आता साईशरण पण बसला, विनोद पण बसला. आम्ही या मैदानावर मे महिन्यात जी सुट्टी असायची त्या कडक त्या उन्हामध्ये सुद्धा दिवस सकाळपासून रात्रपर्यंत खेळायचो. म्हणजे या मैदानावर आता सध्या मी येत नाही, मला काम असतं ते, मला कधी कधी येतो, पण या मैदानावर जसा मी येतो तसा एक नवीन ऊर्जा तयार होते. माझं बालपण मला खरोखर आठवतं. 1998 साली मी 6वीला जेव्हा होतो तेव्हा मंगेश ठाकूर, रुपेश ठाकूर, हुसेन म्हात्रे, त्याचा छोटा भाऊ रोशन म्हात्रे, अमित गरज यांनी मला संघाचा कर्णधार केला, जयहनुमान संघाचा. खरं तर मी त्यांच्यापेक्षा 2 वर्षांनी लहान होतो, तरी पण त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला या मैदानाचा कर्णधार केला. त्यावेळी सुद्धा मी त्यांचे, आत्ता मला हे जेव्हा मैदान फलफुलतं, जेव्हा इथं हायमास परमनंटली लागतात, सातत्याने सूरज गरज आणि सर्व माझे मित्रमंडळी, आता जी लहान पोरं पण आमच्यासमोर मोठी झाली, प्रतीक झाला, आयकॉन हर्षल झाला, विशाल झाला, प्रफुल्ल झाला, सर्व खेळाडू आहेत. ते अतिशय चांगल्या पद्धतीने खेळ करतात इथं आणि त्यांना बघून आम्हाला पण उत्साह येतो. निलेश पाटील मला सतत सांगतो, आपण हे करायचं, ते करायचं, नवीन नवीन आयडिया देत असतो. सर्वच जण मला सांगत असतात की असं असं करायचं, तसं तसं करायचं. तसं आम्ही प्रयत्न सातत्याने करतो. परत एकदा सर्वांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.